नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पारंपरिक वास्तू आणि आध्यात्मिक साहित्यानुसार आपल्या घरात खरोखरच सकारात्मक ऊर्जा किंवा ईश्वरी शक्ती वास करते का, हे नेमकं कसं ओळखायचं? मूळ स्रोतामध्ये अशा 50 पारंपरिक संकेतांचा उल्लेख आहे, जे रोज आपल्या आजूबाजूला घडत असतात, पण आपण त्याकडे लक्ष देतोच असं नाही. तर हे संकेत नेमकं काय सांगू पाहत आहेत, हेच आपण आजच्या या विश्लेषणामध्ये उलगडून बघणार आहोत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. घराच्या या 4 भिंतींमध्ये एखाद्या उच्च शक्तीचं अस्तित्व आहे, हे नेमकं कसं ओळखावं? या साहित्यानुसार हे अस्तित्व दाखवून देण्यासाठी रोज काही मोठे चमत्कारच घडायला हवेत असं अजिबात नाही. अत्यंत साध्या, अगदी रोजच्या घडामोडींमधूनही हे जाणू शकतं. चला तर मग हे पारंपरिक आध्यात्मिक संकेत आपल्या दैनंदिन जीवनात कसे प्रकट होतात, याचं आपण अगदी वस्तुनिष्ठपणे परीक्षण करूया. बरं, हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण या संपूर्ण माहितीची 4 मुख्य भागात विभागणी केली आहे. पहिला भाग म्हणजे निसर्गातून मिळणारे शुभ संकेत, दुसरा दैनंदिन जीवनातील चमत्कार, तिसरा पूजा आणि ध्यानाचे अनुभव, आणि चौथा भाग म्हणजे मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्याकडे वळूया. तर आपला पहिला विभाग आहे निसर्गातून मिळणारे शुभ संकेत. वास्तूतील नैसर्गिक ऊर्जा नेमकी कशी ओळखायची ते पाहूया. आता हे बघा, निसर्ग हा कोणत्याही ऊर्जेला अत्यंत संवेदनशील असतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. पारंपरिक साहित्यानुसार निसर्गात होणारे अगदी सूक्ष्म बदलसुद्धा शांत आणि पवित्र ऊर्जेचे निर्देशक मानले जातात. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे काय माहितीये? जर अंगणातल्या तुळशीला अचानक खूप मंजिरी आल्या किंवा ऋतू नसतानाही बागेत अचानक फुले फुलली, तर ते वास्तूतील चैतन्याचं लक्षण मानलं जातं. अगदी पक्षीसुद्धा त्याच ठिकाणी घरटी बांधतात जिथे अत्यंत शांतता असते. आणि समजा घरात साप दिसला, पण त्याने कोणालाही इजा न करता शांतपणे मार्ग बदलला, तर ते सुद्धा वास्तूच्या प्रसन्नतेचं एक महत्त्वाचं प्रतीक मानलं गेलंय. याच परंपरेत प्राण्यांना थेट ईश्वरी दूत मानले गेले आहे. म्हणजे बघा, जर एखादी गाय अचानक आपल्या दरवाजापाशी येऊन हंबरत असेल, तर साहित्यानुसार ती केवळ अन्नासाठी आलेली नसते, तर ती घराला आशीर्वाद देण्यासाठी आलेली असते. तसंच घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत अचानक मोराचं दर्शन होणं हे समृद्धीचं खूप मोठं लक्षण मानलं जातं. आणि पांढऱ्या कबुतरांचं दर्शन, ते तर थेट शांततेचं आणि अतिशय शुभ ऊर्जेचं प्रतीक आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, जो आहे दैनंदिन जीवनातील चमत्कार. तुम्हाला माहिती आहे, ईश्वरी ऊर्जा केवळ देवघरापुरती मर्यादित नसते बरं का, ती आपल्या रोजच्या कामांवरही प्रभाव टाकते. पारंपरिक समजुतीनुसार अन्नपूर्णा ही पोषणाची देवी मानली जाते. जेव्हा अत्यंत साध्या सोप्या जेवणालाही अचानक प्रसादासारखी एक अवीट चव येते, तेव्हा स्वयंपाकघरात साक्षात अन्नपूर्णेचा वास आहे असं मानलं जातं. आणि हो, घरातील धान्याची कोठी कधीही पूर्णपणे रिकामी न होणं, हे तर निरंतर समृद्धीचं आणि आशीर्वादाचं खूप मोठं लक्षण मानलं गेलंय. रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण समजा कित्येक दिवसांपासून बंद पडलेलं एखादं जुनं घड्याळ अचानक सुरू झालं, तर हे प्रगतीचं चक्र पुन्हा सुरू झाल्याचं दर्शवतं. एखादी खूप महत्त्वाची हरवलेली वस्तू चटकन सापडणं, एखाद्या मोठ्या अपघातातून अगदी आश्चर्यकारकपणे बचाव होणं, किंवा गरजेच्या वेळी अचानक कुठून तरी आर्थिक मदत मिळणं, या साहित्यानुसार हे सगळे निव्वळ योगायोग नसतात. हे एक प्रकारे एखादी संरक्षक शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं अगदी स्पष्ट संकेत मानले जातात. आता आपण आपल्या तिसऱ्या विभागाकडे जाऊया. यात आपण प्रत्यक्ष पूजा आणि ध्यानादरम्यान येणाऱ्या अनुभवांवर चर्चा करणार आहोत. आता प्रत्यक्ष उपासनेदरम्यान काय अनुभव येतात ते पाहूया. अलार्म न लावता पहाटे 3 ते 5च्या दरम्यान, ज्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो, त्या वेळेत आपोआप जाग येणं, हे ईश्वरी संवादाची वेळ सुरू झाल्याचं मानलं जातं. त्यानंतर पहाटेच्या स्वप्नात जर गुरूंचं दर्शन झालं, तर ते एक प्रकारच्या संरक्षक कवचाचं लक्षण आहे. आणि सर्वात शुभ म्हणजे काय, तर जेव्हा उगवत्या सूर्याचं पहिलं किरण थेट आपल्या देवघरावर पडतं, तेव्हा तो एक अतिशय पवित्र आणि मंगल संकेत मानला जातो. भाविकांना येणारे काही अतिशय सूक्ष्म म्हणजे सेन्सरी अनुभवही यात नमूद केले आहेत. उदाहरणार्थ, अजिबात वारा नसताना उदबत्तीचा धूर अगदी एका सरळ रेषेत वर जाणं, याचा अर्थ असा काढला जातो की प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचत आहे. यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट सांगू, घरात धूप किंवा कापूर लावलेला नसतानाही अचानक चंदनाचा किंवा कापुराचा अतिशय मंद सुगंध जाणवणं. आजूबाजूला कोणताही भौतिक स्रोत नसताना येणारा हा सुगंध उच्च कोटीची सकारात्मक शक्ती आसपास असल्याची साक्ष देतो. आणि देवघरातील घंटा वाजवल्यावर तिचा नाद जर बराच वेळ हवेत गुंजत राहिला, तर ते वास्तू चैतन्याने भरलेली असल्याचं दर्शवतं. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की सखोल भक्ती शारीरिक आणि मानसिक पातळीवर नेमकी कशी प्रकट होते. बघा, देवपूजा करताना अचानक अंगावर काटा येणं किंवा डोळे पाणावणं हे ईश्वरीय ऊर्जेला स्पर्श केल्याचं लक्षण आहे.
कामाच्या प्रचंड गडबडीतही एकदम उत्स्फूर्तपणे ओठांवर देवाचं नाव येणं किंवा मूर्तीचे डोळे आपल्याकडे बघून चमकत आहेत असा क्षणभर भास होणं हे ईश्वर तिथे सजीव असल्याची जाणीव करून देणारे अत्यंत प्रबळ संकेत आहेत. आणि हो, ध्यानाला बसल्यावर संपूर्ण जगाचा विसर पडणं ही तर या आध्यात्मिक प्रवासातील सर्वात मोठी प्रचिती मानली गेली आहे. आता आपण आपल्या शेवटच्या आणि चौथ्या विभागाकडे आलो आहोत, मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा. बाह्य चिन्हे आणि पूजेचे अनुभव तर आपण पाहिले, पण याचा खरा आणि सर्वात मोठा परिणाम मानवी मनावर होत असतो. पारंपरिक वास्तुशास्त्रामध्ये वास्तुपुरुष ही घराची रक्षणकर्ती देवता मानली जाते. असं म्हणतात की घराच्या उंबरठ्यावर बसल्यावर जर मनाला कमालीची अगदी विलक्षण शांतता वाटत असेल तर ते वास्तुपुरुष प्रसन्न असल्याचं अंतिम लक्षण आहे. बाहेरचं जग कितीही धावपळीचं असू दे, पण घरात पाऊल ठेवताच सर्व टेन्शन विसरून अत्यंत सुरक्षित वाटणं हे खऱ्या अर्थाने त्या घरातील सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एका सामान्य वास्तूची आणि ईश्वरी ऊर्जा असलेल्या वास्तूची तुलना नेमकी कशी केली जाते. जिथे सामान्य घरात सतत काही ना काही तणाव किंवा मतभेद रेंगाळत असतात, तिथे सकारात्मक ऊर्जा असलेल्या घरात काय होतं माहितीये? जुने वादाचे मुद्दे कोणत्याही चर्चेविना आपोआप सुटतात. म्हणजेच तिथे माणसांचा अहंकार गळून पडतो आणि खऱ्या अर्थाने शांततेचा वास असतो. हा खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. जेव्हा मनात कोणाबद्दलही असलेला राग, द्वेष किंवा मत्सर कायमचा नाहीसा होतो आणि फक्त प्रेम उरतं, तेव्हा ते साहित्यानुसार सर्वात मोठं ईश्वरी लक्षण मानलं जातं. कुठलंही विशेष कारण नसताना मनातून खूप समाधानी आणि आनंदी वाटणं हे आत्म्याला परमात्म्याची साथ मिळाल्याचं लक्षण आहे. आणि हे केवळ घरच्यांनाच जाणवतं असं नाही. घरी येणाऱ्या कोणत्याही नवीन अतिथीला किंवा व्यक्तीला तिथे आल्यावर जर खूप छान आणि प्रसन्न वाटतंय असं वाटलं तर ती वास्तू सकारात्मकतेने ठासून भरलेली आहे यावर शिक्कामोर्तब होतो. या साहित्यामध्ये एक अतिशय सुंदर संदर्भ दिला आहे, तो म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा श्री स्वामी समर्थांचा अत्यंत शक्तिशाली आणि आश्वासक मंत्र. हा केवळ एक विचार नाहीये बरं का, तर कठीण काळात मनाला स्थिर ठेवणारा तो एक प्रचंड मोठा भावनिक आधार आहे. संकट कितीही मोठं असू दे, आपल्या पाठीशी एक अभेद्य शक्ती खंबीरपणे उभी आहे. हा एकच विश्वास घरामध्ये अफाट धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण आत्तापर्यंत पाहिलेले हे 50 संकेत केवळ बाह्य घटना आहेत की आपल्याच अंतर्मनाचं प्रतिबिंब? ईश्वरी अस्तित्वामुळे घरात शांतता निर्माण होते की घरातील सदस्यांचं शांत आणि प्रेमळ मनच एखाद्या उच्च शक्तीला तिथे आमंत्रित करतं? या दोन गोष्टींमधला हा परस्पर संबंध खरोखरच विचार करण्याजोगा आहे, नाही का? या एका सुंदर प्रश्नासोबत आपण आजचं हे सविस्तर विश्लेषण इथेच थांबूया. या साहित्यातील प्रत्येक मुद्दा आपल्याला स्वतःच्या घरातील ऊर्जेकडे एका नव्या आणि अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास नक्कीच भाग पाडतो.